रात्री लवकर जेवण केल्याने काय होते? सर्वप्रथम तुमची चरबी कमी होते. दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲसिडिटी, अपचन, गॅसेसचे जर त्रास असतील तर तुम्ही सर्वप्रथम रात्री लवकर जेवायला सुरुवात करा. रात्री लवकर जेवण केल्यामुळे तुम्हाला हे त्रास बिलकुल आणि बिलकुल कमी होतात किंवा नाहीच होत असं सुद्धा म्हणू शकतात. ज्या पण महिला किंवा पुरुष वजन कमी करण्याचा विचार करत आहे त्यांनी सर्वप्रथम संध्याकाळी 7 वाजेच्या आधी जेवण करावं. खूप वेळेस तुम्ही बऱ्याच असे सेलिब्रिटीज असतील की ज्यांचे तुम्ही इंटरव्ह्यू बघितलेले असतील, जसे शेहनाज गिल आहे जिचं ट्रान्सफॉर्मेशन हे खूप फेमस आहे. याचबरोबर अक्षय कुमार आहे, अनिल कपूर आहे, तब्बू आहे. तुम्ही हे ॲक्टर्स बघाल की हे बिलकुल जाड पण नाही झालेले आहेत आणि अगदी बारीक पण नाही झालेले आहेत, हे खूप मेंटेन आहे. तर तुम्ही यांचे इंटरव्ह्यू जर का सर्च केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट बघायला मिळते आणि ती कॉमन गोष्ट ही आहे की यांनी प्रत्येक याच्यात सांगितलेलं आहे की रात्री जेवण जे आहे ते तुम्ही 7 ते 6 वाजेच्या आतच करून घ्यायला हवं. तुम्ही शेहनाज गिलचा व्हिडिओ जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्या जे सकाळी जेवण करायचे त्याच्यातलं जे शिल्लक अन्न होतं तेच ते संध्याकाळी खाऊन घ्यायचं आणि त्यानंतर त्या रात्री काहीच जेवण करत नव्हत्या. आणि हो, ही गोष्ट खूप खरी आहे. मी पण माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये सर्वात पहिले बदल जर केला होता ना तर तो माझ्या रात्री लवकर जेवण्यामध्येच केला होता. रात्री लवकर जेवण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बरेचसे चांगले बदल होतात. जसं असं म्हणतो ना की जेवण केलं आणि लगेच झोपलं तर तुमच्या शरीरामधलं शुगरचं प्रमाण वाढते, आळस वाढतोय, फॅट जास्त वाढत आहेत, ते अन्न नीटसे जिरत नाही आहे, त्याचं रूपांतर ॲसिडिटी, अपचनमध्ये होत जाते आणि भरपूर सारे आजार त्याच्यामुळे लागत असतात. जे पण महिला किंवा पुरुष रात्री जेवण 10 वाजता करतायत, 9 वाजता करतायत आणि ते लगेच झोपून जातात, त्यांचं बेली फॅट स्पेशली खूप जास्त वाढलेलं दिसते. हो, कारण की ते अन्न बिलकुलच पचत नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बिलकुलच असा उत्साही दिवस वाटत नाही. त्यांना खूप आळस येत राहतो, खूप थकलेलं जाणवत असते. का? कारण की ते अन्न जिरलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी खूप थकलेलं वाटतंय, खूप आळशी वाटत असते, बिलकुलच काही काम करू नये अशी इच्छा होत असते, खूप आजारी वाटत असते, सुस्त वाटत असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला रात्री जेवण करणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच महिलांना हे माहीत नाही आहे की रात्रीचा आहार नेमका काय असावा. भाजी, भाकर, मिक्स व्हेज खिचडी, दलिया, फोडणीची भगर, वरण भात. भात खाल्ल्याने वजन वाढते का? नाही. लिमिटेड भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. म्हणजे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये खात आहात हे मॅटर करते. जर का तुम्ही अगदी फक्त वाटीभर भात घेतला आणि त्याच्यामध्ये 2-3 वाट्या मुगाचं वरण टाकलं आणि ते खाल्लं तर तुम्हाला डाळीतून प्रोटीन जास्त मिळतात आणि भात पण तुमचं पोट भरवण्यासाठी सफिशियंट असतो. तर तुम्ही जर का ह्या पद्धतीने तुमचा आहार ठेवला तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतील. पोळीपेक्षा भाकर खा, कारण की ती हलकी असते आणि त्याने पोट पण भरलेलं राहते. रात्रीच्या वेळेचं जेवण असंच असावं. रात्री खूप जास्त सलाद पण नाही खावं. सलाद हे फक्त सकाळच्या जेवणामध्ये खात चला. रात्री 8-9 वाजता जेवण करणाऱ्यांनी सलाद हे टाळतच चला. कोशिंबीर खायचीच नसते. दूध, दही तर आपण खाऊ शकत नाही आहे रात्रीच्या टायमाला. म्हणून रात्रीच्या वेळेसचं जेवण हे कसं करावं? सकाळचा नाश्ता हा एका राजकुमारासारखा असावा. दुपारचं जेवण हे सर्वसामान्यासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे एका भिकाऱ्यासारखं असावं. हे एक तत्त्व लागू केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये आणि ते खरंच आहे. या पद्धतीने जर का तुम्ही तुमचा आहार ठेवला, सकाळी नाश्ता हा अगदी मस्त करायचा, दुपारचं जेवण हे सर्वसामान्य माणसासारखं करायचं आणि रात्रीचं जेवण हे अगदी भिकाऱ्यासारखं करावं. हे जर का प्रत्येक व्यक्तीने अवलंबलं तर त्यांना त्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले दिसतात. म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये या गोष्टींचे बदल नक्की घडवा. आणि हो, मी सर्वांसाठी घेऊन आलेली आहे वेट लॉस प्रोसेसचा एक शॉर्ट कोर्स जो आहे फक्त 49 रुपीजमध्ये. जर तुम्हाला पण या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. शुक्रवारी हा क्लास असणार आहे. लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळेल. आणि आणखीन तसंच त्याबरोबर शेअर मार्केट क्लासेस, प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा क्लासेस आम्ही घेऊन आलेलो आहोत. ॲडमिशनसाठी मला संपर्क करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांचा आहार हा कसा असावा. हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.